jungle. मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंतीनिमित्त अभिवादन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज मिरजेत मोठ्या प्रमाणात उत्साहात अशी जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती व नितेशभाई कांबळे यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मिरजेतील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विचारांचा जागर करून समाजातील सर्व घटकांनी समानतेच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध कठोर लढा दिला. त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाला लोकशाही, समानता आणि न्यायाचे भक्कम अधिष्ठान दिले. शिक्षण, संघटना आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीने आजही समाजाला दिशा दिली जाते. आजच्या या जयंतीनिमित्त सर्व स्तरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शावर चालण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा नेत्या सौ स्वातीताई खाडे, माजी महापौर संगीताताई खोत, नगरसेवक दया खोत, नगरसेविका अपर्णा शेटे, महिला सभापती श्रीमती बानू मुसा जमादार, जनस्वराज्य समित कदम, स्वामी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे मोहन वानखंडे सर, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, मकरंद देशपांडे, नगरसेवक गणेश माई, बाबासाहेब आळतेकर, अभिजित हारगे, संगीताताई हारगे, इदम सभा नाईकवाडी यांच्यासह मान्यवर भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही सगळे इथे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साजरी करण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांना माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कार्य केलेलं आहे. विशेषतः त्यांनी महिलांना समान हक्क मिळवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पूर्वी महिलांना शिक्षणासाठी खूप कमी संधी होत्या, त्यांच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे. तसेच महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार नव्हते, त्यासाठीही त्यांनी कायदे बनवले. आणि आज आपण आपल्या समाजात बघताना त्यांच्याच विचारांनी आपण कुठेतरी आज महिला शिक्षण घेताना दिसत आहेत, प्रत्येक पुरुषांच्या बरोबर काम करताना दिसत आहेत. हे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांमुळं मिळालेलं खूप मोठं त्यांच्या योगदानामुळं आपण आज समाजामध्ये वावरताना दिसतोय. त्यामुळं आज बाबासाहेब आंबेडकरांना माझं विनम्र अभिवादन इतके बोलते. आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब विश्वरत्न, त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश, हे राज्य घडवलं, आपल्या सगळ्यांना घडवलं, ते आमचे ज्यांच्या खऱ्या ह्यानं आम्ही सगळेजण स्फूर्तीनं आणि त्यांच्या ह्यानं आम्ही सगळेजण आकर्षित आहोत, त्यांच्या विचारानं प्रभावित आहोत, असे विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आज हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व मंडळी, आम्ही सर्व बंधू या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत. डॉक्टर महेश कांबळेंसारखा एक चळवळीतनं वर आलेला कार्यकर्ता त्या ठिकाणी, अशोकराव कांबळेंसारखा माजी नगरसेवक जो कायम धडपडणारा कार्यकर्ता या ठिकाणी, आठवले सारखा या ठिकाणी या समितीचा प्रमुख असणारा, या ठिकाणी प्रशासनात एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे संदीप शिंदेसाहेब ह्या ठिकाणी आहेत. आणि एक अतिशय चांगल्या विचारानं आम्ही सगळे प्रभावित आणि भारावून गेलेली मंडळी आहोत. मी आज मगाशी माझे विचार व्यक्त करताना हे सांगितलं आहे की बाबासाहेबांचा विचार हा फक्त 14 एप्रिल दिवशी आपण सगळ्यांनी न दाखवता वर्षभर हा आपला प्रज्वलित राहिला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या जो एक कायम असायचं की त्यांच्या असणारे जे त्यांचे धोरणं होती, की जे त्यांच्या असणारे विचारमंचावरचे जे त्यांचे आत्तापर्यंत मांडलेल्या गोष्टी होत्या, त्यांचे जे आचरणात, त्या लिखाणात आणलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, ह्याचा आपल्या सगळ्यांना सातत्यानं आठवण करून दिली पाहिजे. त्यामुळं एक वर्षभर बाबासाहेबांच्या नावाने एक चांगलं सुसज्ज असं वाचनालय दिलं पाहिजे आणि एक मुलांसाठी एक अभ्यासिका दिली पाहिजे, जेणेकरून हे वर्षभर यांचा बाबासाहेबांचा विचार आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहील. त्यांच्या असणाऱ्या ज्या आपल्या सगळ्यांना प्रभावित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्यांना कायम लक्षात राहतील. आपण सगळे भाग्यवान आहोत की या देशामध्ये आपल्याला बाबासाहेबांसारखा एक महान मानव आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करून गेलं आहे आणि त्यांच्या आठवणीमध्ये आपण सगळ्यांनी आज एकत्र इतक्या मोठ्या संख्येनं आहोत. आज राज्यामध्ये आणि देशामध्ये हा मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा सगळ्या सर्वसामान्य जनतेमध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये होत आहोत. आज आपण सगळेजण एकत्र त्यासाठी आलो आहोत. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आमचे नेते आदरणीय रामदास आठवले साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये
महायुती सरकार आहे, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, आपण सगळ्यांनी मिळून एक विचार केला पाहिजे आणि एक वाचनालय, एक सुसज्ज असं दालन बाबासाहेबांचा विचार प्रज्वलित आणि कायम तेवत ठेवतील असं एक आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे आणि पुढच्या सगळ्या पिढीनं त्यानं त्या ठिकाणी त्याचा आदर्श घ्यावा, अशा गोष्टी चालू राहाव्यात. आज मी डॉक्टर साहेबांना सर्वच मंडळीनं सांगतो की तुम्ही सगळ्यांनी एक चांगला असं प्रपोजल तयार करा, आदरणीय मुख्यमंत्र्यांना भेटू, पालकमंत्री चंद्रकांत दादांना भेटू आणि एक चांगल्या पद्धतीचा एक कसा वर्षभर एक चांगला उत्सव या ठिकाणी जनतेच्या मनातला उत्सव साजरा राहील, ह्या आपल्या सगळ्यांच्या मनातल्या नायकाचा यासाठी आपण प्रयत्न करू आणि एकत्रितपणे एक चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न करू. आज या ठिकाणी सर्वच आमच्या बंधू भगिनींना या देशात राज्यात मनापासून या आंबेडकर जयंतीचा शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीचं कार्य आम्ही सगळेजण करू, यासाठी आम्हाला बाबासाहेबांची विचारांनी ताकद द्यावी एवढं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.